हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मातोश्रीमध्ये अमित शहांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मला बोलले की मी युटर्न घेतो, काही मिळाल्याचं शिवसैनिकांना वाटेल असं बोला, ते उद्धव ठाकरेच बोलले। फडणवीसांचा TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये मोठा गौप्यस्फोट। वाढीव मंत्रिपद आणि खात्यांवरून उद्धव ठाकरेंसोबत 2019 मध्ये ठरलं होतं। उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आणि खोटंही बोलताय। TV9च्या मुलाखतीतून फडणवीसांनी 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा दावा फेटाळला। भाजपच्या 2.5 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री असा शब्द होता, तर मग निकालानंतर माझा फोन का नाही घेतला, बोलायला 5 वर्ष कशी लागली? TV9च्या मुलाखतीतल्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा सवाल। मुंबई उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला नाही, तर बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचा बालेकिल्ला। ठाकरे मुस्लिमांच्या मागे लागलेत, फडणवीसांचा निशाणा। राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून त्यांच्या समर्थकांची उद्धव ठाकरेंनी तिकीट कापली। स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी तोफ गेम शिंदेंसोबत। फडणवीसांचा ठाकरेंवर गंभीर आरोप। मी व्यक्तिगत बोललो तर उद्धव ठाकरेंना तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, तर भुजा टीकेवरून TV9च्या मुलाखतीतून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना हा ठाकरे सरकारच्या काळातील आशीर्वादानं झालेला खून। फडणवीसांचा हल्लाबोल, तर मोदी आणि शहांपेक्षाही महाराष्ट्रामध्ये फडणवीसांविरोधात लाट, राऊतांचं प्रत्युत्तर। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यात आज एकाच व्यासपीठावर येणार। शिवाजी पार्कवर महायुतीची जाहीर सभा, मोदींच्या सभेचा टीजर जारी। इंडिया आघाडीची मुंबईच्या BKCमध्ये आज सभा, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार। आदित्य ठाकरे यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून 3 कॅफेची तोडफोड, 15 ते 17 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड उद्धव ठाकरेच, ठाकरेंसारखी ब्रँड व्हॅल्यू दुसऱ्याला येणार नाही। जयंत पाटलांची राज ठाकरेंवर खोचक टीका, तर स्वतः हद्दपार असणारे काँग्रेसला काय हद्दपार करणार, पटोलेंचा राज ठाकरेंवर पलटवार। विधानसभा निवडणुकीत देखील बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढाई रंगण्याची शक्यता। योगेंद्र पवार यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू, तर मंगळवारी योगेंद्र पवार लोकांच्या तक्रारी सोडवणार। नाशिकमध्ये पवार आणि जयंत पाटील थांबलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरेंची आमच्या काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा, जरी तटकरे संपर्कात आले तरी पक्षात घेणार नाही, अनिल देशमुखांचं वक्तव्य। तुतारीचा पराभव होणार, निराशेतून अनिल देशमुख यांचं वक्तव्य। देशमुखांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।